नवोदित खेळाडू सुद्धा आपल्याला जरूर त्यांचाही आपल्याला आज आजच्या टीम मध्ये समावेश पाहायला मिळेल. चला पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पंचांना रेनकोट द्या. छत्री भरपूर मोठी आहे, हरकत नाही. द गेम इज ऑन. मिस्टर विराज अनदर स्टाईल आयकॉन फ्रॉम नवी मुंबई टीम ला बिलॉंग करत असताना पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द बॅट यावेळेला गोलंदाज म्हणून भूमिका सांभाळत असताना पहिलाच बॉल हाफ ट्रॅक अँड इट्स अ फुल मॉन्टी. किती धावा मिळतील पाहूया आपण. फक्त एकच धाव. मागच्या बाजूला एकच धाव आहे. मैदानाची काही सीमारेषा परिसीमा आपण बघितली तर मात्र नक्कीच डी शेपचं हे मैदान आहे. मागच्या बाजूला फक्त डिक्लेअर झोन एकदा मिळणार. एक धावसंख्येला सुरुवात होत असताना यावेळेला बॅटचा फेस लवकर बंद झालं. एज लागला, बॉल गेला खरं तर फर्स्ट स्लिप मधनं एका धावेसाठी डी झोन कडे. धावा झाल्या 2-2 एकूण धावसंख्या आपण पाहतोय. पुढे नेत असताना ऋषी ऍक्सेलरेट करेल का? ऋषीकडे चांगली ताकद आहे, चांगली पॉवर आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा डी झोन कडे गेलाय. फुटवर्क नाहीये, चेंडूची गती चांगली आहे, लाईन लेंथ अप्रतिम हाताळत असताना पहिल्याच बॉल पासून आक्रमण पवित्रा घेणारा फलंदाज त्याला थांबवलाय. ऋषीची ताकद जर का चेंडू रेंज मध्ये आले तर आउट ऑफ रेंज पाठवण्याची क्षमता आहे. 6 रेटिंग ॲबिलिटी असणारा फलंदाज मैदानामध्ये जेव्हा येतो तेव्हा मात्र नक्कीच गोलंदाजाला थोडंसं चॅलेंज असतं आणि चॅलेंज स्वीकारणारा गोलंदाज आहे विराज तांडेल. क्रिकेटचा वारसा त्याच्याकडे आहे आणि हा चॅलेंज स्वीकारला यावेळेला ऋषीनं. हाही बॉल डी झोन कडे गेलाय. थोडे नाराज असतील कारण जो कर्व क्रिएट करायचा आहे, अँगल बनवायचा आहे, तो अँगल बनवताना फसगत झाली आहे. कारण दोन्ही वेळेला मात्र नक्कीच बॅटच्या वरच्या पट्ट्याला चेंडू आदळला आणि बॅकवर्ड रिझन मध्ये गेलाय. धावा 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. मागचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा असं समीकरण पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. हे मॅथमॅटिक्स 4 षटकं असतील, किमान 60-65 यायला पाहिजेत. हा बॉल थोडासा मी म्हणेन लाईन मागे खेचली होती. याही बॉलवर फटका सजवता आला नाहीये. सोमनाथ मात्र नक्कीच नॉन स्ट्रायकर एंडकडे मात्र वेट करतायत. अशा परिस्थितीमध्ये पहिले 5 चेंडू मध्ये धावा आल्या 5. पावसाळी रबर बॉल स्पर्धा, प्रचंड पाऊस या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या काही 7 ते 8 दिवस थोडीशी विश्रांती पाहायला मिळाली. शेवटचा बॉल अंगाचा वेध घेतोय, थोडंसं सावरावं लागेल. ऋषी मी म्हणेन 6 चेंडू फेस केले ऋषीनं. 6 मध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पहिल्या 5 धावा पाहिल्या. त्यानंतर ही एक लेग बायची रन. अर्थातच एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 6 फन. पहिल्या षटकाचा खेळ झाला. थोडी घाई करा. टीम कुशल 11 जय गणेश सारसोले टीमला आम्ही जरूर विनंती करू. 6 मध्ये 6 धावा आणि आता मात्र आक्रमण करावं लागेल. पहिल्या बॉल पासून पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे. बॅटस्विंग चांगली आहे परंतु कनेक्शन तितकंसं प्रॉपर होत नाहीये. फटक्यामध्ये ताकद जनरेट करता आली नाहीये. ऋषीला आता काय करावं लागेल, थोडंसं क्रीजचा वापर करावा लागेल, थोडंसं स्टेप आउट करता येईल का. चेंडूची लाईन रीड करण्यासाठी मात्र थोडासा बुद्धीवर थोडा मी म्हणेन जोर द्यावा लागेल कारण फिरकी गोलंदाज गुफरान आहे आणि गुफराननं मागच्या काही वर्ष भरपूर इम्प्रेस केलंय. गती पहा आणि ही दाहकता पहा गोलंदाजी मधली. मागचे 8 चेंडू आणि 8 सिंगल्स असं फार कमी वेळा पाहायला मिळतं युवराज की रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्या 8 चेंडू मध्ये एकही षटकार आला नाहीये आणि दोघेही खरं तर मजबूत बांधणीचे फलंदाज आहेत. दोघेही फलंदाजांमध्ये ताकद आहे. दोन्ही फलंदाजांना मात्र मी म्हणेन या मैदानाचा अभ्यास आहे. बॉल डी झोन मध्ये गेलाय, हे एकदा मिळणार.
पाणी घेऊन जा मैदानामध्ये. दमछाक झाली बघा, कारण जरी पाऊस पडतोय तरी सुद्धा आपण बघितलं मगाशी जो चेंडू मला वाटतंय आदलला होता, अंगाचा वेध घेणारा तो चेंडू, त्यानंतर मात्र नक्कीच आपण पाहिलं. परंतु अशाही प्रेशरला झुगारून तुम्हाला खेळ करावा लागतो. खेळाचं स्पोर्ट्समन म्हटलं की मग साहस. एखादा क्रिकेटचा खेळाडू म्हटलं की तुमच्याकडे मात्र अंगी साहस असायलाच हवा. साहस असेल तर तुम्हाला नक्कीच कोणत्याही खेळाला तुम्हाला डेव्हलप करता येतं. तुमच्याकडे असलेलं गुणकौशल्य जर का तुम्हाला डेव्हलप करायचे तर अंगी साहस हे असायलाच हवं. पहा, लहान बाळ जेव्हा असतं ते क्रॉल करत असतं, त्याच्याकडे साहस असलं की मग तो स्वबलावर उठतो. खरं तर तसंच काहीसं आपल्याला खेळाडूंकडे सुद्धा आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. एखादी इंजुरी झाली, चेंडू अंगाचा वेध घेणारे आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर लगेचच मात्र स्वतःला ते सावरतात. आत्मपरीक्षण हे असायलाच हवं. क्या बात आहे, ही ताकद आहे ती ऋषी पानसरेची. हा फटका क्लास आहे, टॉप क्लास फटका सजवलाय डाऊन द ग्राउंड परपेंडिक्युलर. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये ऋषिकेश पानसरेनं हा फटका कसा सजवलाय आणि कॅमेरामॅननं कशा पद्धतीने कॅप्चर केलंय हा मोमेंट. वाव, यू ब्युटी. पहिला केलाय वार आणि धावा आल्या त्या तब्बल आधा डझन, 6 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 14. वादळापूर्वीची शांतता होती का पहिल्या षटकामध्ये, तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. हाही बॉल स्टँड अँड क्लॅप शॉट अँड दिस बॅटर now he is with his old vintage form. तोच तो दरारा, तीच ती ऋषी पानसरेची जुनी दहशत आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 2 षटकार आलेत. इट्स अ टिपिकल बॅकफुट प्रो जो रोहित शर्मा नेहमी मारत असतो. ऋषी 2 चेंडू 2 षटकार आलेत. रणसंख्या झाली ती 20. पहिल्या षटकामध्ये 6 मध्ये 6 आल्या होत्या. गुफरांचा समाचार घेतलाय, त्याला थांबवावं लागेल ऋषीला. हा तिसरा बॉल, यावेळेला कव्हरला मात्र फटका सजवलाय. बॉल हवेमध्ये, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मिस झाला, सेकंड अटेम्प्ट मध्ये गॅदर केलाय. थोडी घाई झाली का ऋषीकडनं, कारण 2 चेंडू 2 षटकार आले होते. त्यानंतर मात्र आपली विकेट गमावली आहे. ऋषिकेश पानसरे पहिले 6 चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, त्यानंतर 2 षटकार. म्हणजे काय तर चेंडू फेस केले त्यानं 9 आणि त्यानं धावा मात्र अंकित केल्या तब्बल 19. Well contributed shot and sweat and come to an end. Eventually we can clearly see Apa striker CBD the first wicket down in the second over. बॅटो आपल्याला पाहायला मिळाले ऋषी पानसरे. ऋषी थोडी दुखापत झालेली आम्हाला मात्र नक्कीच आमच्या दृष्टिक्षेपात येते. मागच्या बाजूला मेडिकल आहे, तिथे तुम्हाला आईस क्यूब्स मिळतील किंवा लहानपणी ते आपण पेप्सी जे आपण खायचो बर्फवाली पेप्सी, ती जरी असं आली तरी चालेल. त्याने रक्तस्राव थांबेल, कारण थोडीशी दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु धाडसी खेळाडू ऋषी, गेले कित्येक वर्ष आपण त्याला पाहिलंय. या मॅच मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन 2 षटकारांचं आपण पाहायला मिळालं. 19 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, तो बाद झाला. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आदित्यला प्रमोशन मिळालंय इन ॲट नंबर 3. मेरिट नुसार खेळ करणारा हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर 2 धावा 2 षटकांचा खेळ झाला. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. सन्मानजनक स्कोअरकडे वाटचाल आहे आणि 22 हा आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटके उर्वरित शिल्लक असतील. जर का आलेख असाच पुढे जात राहिला तर चौथ्या षटकाच्या अखेरीस 45 ते 50 धावा ही कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. किंबहुना आपण असं म्हणूया की ही लघुत्तम धावसंख्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु धावांना जर का ऍक्सेलरेट करायचंय तर षटकार आले पाहिजेत. थोडीशी एरियल अटॅक तुम्हाला करावं लागेल. आणि इट्स फ्लाइट टाइम नाव, कारण रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 80 धावांचा पाठलाग झाला, 3 षटकं होती. 50 धावांचा खेळ भावेश नाईकच्या बॅटमधून आपण पाहिला. इथे कुठेतरी मी म्हणेन धावा हव्यात तर सोमनाथला आपला
गिअर मात्र शिफ्ट करावा लागेल. नवीन गोलंदाज मिस्टर चंदन. इन स्विंगचा बॉल, गती चांगली आहे. बॉलिंग ऍक्शन पहा, रिदमिक बॉलिंग ऍक्शन. त्याचा टप्पा, त्याची लाईन, त्याची लेन, बॅकफूट लँड केल्यानंतर त्याचा कंट्रोल. व्यावसायिक खेळाडूचं हे लक्षण आहे. ऍज अ गोलंदाज, ऍज अ बॉलर म्हणून तुमच्याकडे या सर्व गोष्टी असायला हव्या. अराउंड द विकेटनं फिंगर्स रोल केला, गती कमी केली, अँटिसिपेट केलं. ही ताकद आहे. तू शेर तो मेस 1.25 शेर असं प्रत्युत्तर दिलंय. केलाय पलटवार. मिस्टर सोमनाथ मॅन इन फॉर्म त्याच्या बॅटमधनं आलाय. हा पहिला गोलंदाजाला उत्तर देणारा षटकार. क्या बात आहे. 6 धावा, रणसंख्या पोहोचली. अपा स्ट्रायकर सीबीडी 28 या आकड्यावर. 28 ऑन द स्कोर बोर्ड नाव. आपण प्रोफेशनल क्रिकेट बरंच पाहिलंय हर्षद. आपण प्रोफेशनल क्रिकेट बरंच पाहिलं. युवराज, प्रोफेशनल क्रिकेटमध्ये रबर बॉल मध्ये हेच आपल्याला पाहायला मिळतं. एखादा डॉट, त्यानंतर 2 षटकार, पुन्हा एकदा डॉट, त्यानंतर षटकार येईल आणि अजून एक षटकार आलाय. गगनभेदी, गगनचुंबी आणि गगनस्पर्शी षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला वार तोही आला षटकार आणि दुसरा वार तोही षटकारच आलाय. ज्याच्या परका मापा आणि तोलानी तोले जंग असा षटकार आलाय. जबरदस्त. आता लय सापडली या 5 स्ट्रायकर्स टीमला. 2 षटकार आले. षटकाराने धावांना एक्सेलरेट केलं. 34 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 षटकार आल्यानंतर आत्मविश्वास द्विगुणित झालाय सोमनाथचा. हा ही बॉल मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज करायचं होतं. एज लागला, बॉल गेला डी झोन कडे. एकदम मिळणार. एक ना मी म्हणेन तितकेसे खुश नसतील सोमनाथ, कारण त्यांनी नाराजी व्यक्त केली, जेस्चर व्यक्त केलं. सांगितलं की हा फटका कनेक्ट झाला असता तर कदाचित 1 पेक्षा जास्तही मिळाल्या असत्या. इथे जास्त मिळाल्यात. हा बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय. पाहूया या फटक्यातली ताकद, या फटक्यातला टायमिंग, या फटक्यातला खरं तर सोमनाथचा क्लास. अप्पा स्ट्रायकर्स या टीमचा सलामीचा स्ट्रॉंग झोन फलंदाज 3रा षटकार लगावतोय. रणसंख्या आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाली 41. 3रं षटक चंदन वर पलटवार केलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. अंतिमचा बॉल. हा ही बॉल. वाव वाव, यू ब्युटी. इट्स सो एलिगंट, सो ब्युटिफुल अँड दॅट वॉज लुकिंग लाईक वाव वाव वाव. मिस्टर सोमनाथ. रणसंख्या झाली ती 47. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये क्रिक लाईव्हचा कॅमेरामॅन काय कॅप्चर केलंय आणि कशा पद्धतीनं फुटवर्क आणि त्याचा तो कंट्रोल आणि क्रिकेटचं ग्लॅमर, क्रिकेटची ही ग्लोरी. जबरदस्त. स्टँड अँड डिलिव्हर मिनी हेलिकॉप्टर लँड इनटू फुटबॉल ग्राउंड. अनदर 6. सुपर बॅटिंग. इट्स वेल अँटिसिपेटेड एम्ब्रॉयडर्ड स्ट्रोक. जबरदस्त. फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते, परंतु महेंद्रसिंग धोनीने या फटक्याला इन्व्हेंट केलं. भारतीय संघाचा तो कर्णधार ज्यांनी भारतीय संघाला नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड शिकवला, तेच काहीसं क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. रणसंख्या झाली ती 47. इन स्विंगचा बॉल. आदित्यनं काय करावं, तर आता आदित्यनं शहाणे असतील तर स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचा थोडासा प्रयत्न करायला हवा, कारण सोमनाथच्या बॅटमध्ये 3 षटकार आले. ते होईल का या मॅच मध्ये? गोलंदाज कमबॅक करून देतील का? कुशल आलेत गोलंदाज. क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स आदित्यकडे सुद्धा आहे, परंतु रबर बॉलच्या फॉर्मॅट मध्ये मी म्हणेन टायमिंग आणि प्लेसमेंट तुम्हाला फटका सजवता येतो. इथे बॅटचा फेस लवकर बंद झाला. पाहूया किती धावा मिळतील. 1 तर मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये. आदित्य यांनी सुद्धा क्रिकेट गाजवलंय. लेदर क्रिकेटचं त्याच्याकडे असलेलं मी म्हणेन मेरिटनुसार खेळण्याचा त्याचा तो स्टान्स याही मॅच मध्ये आपल्याला पहिल्या बॉलमध्ये पाहायला मिळाला. तिथे तो फसला. दुसऱ्या बॉलवर मी म्हणेन इनस्विंगचा बॉल इनसाइड आउट खेळण्या अगोदर मात्र नक्कीच बॅटचा फेस बंद झालं. त्यानंतर मात्र बॉल नुमॅन्स रिजन मधनं स्वीपर कव्हर मध्ये गेला. 1च धाव मिळाली आणि आता स्ट्राईक आणि आत्मविश्वास स्वतःकडे ठेवलाय तो सोमनाथनं. आणि सोमनाथच्या बॅट मधनं अजून एक दर्जेदार, अजून एक शैलीदार आणि क्रिकेटचं आधुनिक सौंदर्य दाखवणारा, एक्स्ट्रा कव्हर रिजन क्लिअर करणारा या मॅच मधील 4था षटकार. समाधान. सोमनाथ ऑन फायर नाव. सुपर बॅटिंग.
जबरदस्त फलंदाजी. रणसंख्या झाली आहे ती 55. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉल हव्यामध्ये. विराज आहे त्याचे विकेट किपर फक्त पाहत राहतील. चौथा बॉल. अजून एक धाव. धावसंख्या झाली अब तक 56. नेक्स्ट मॅच मध्ये आपण दोन्ही टीम्सना इन्व्हाइट करूया. साहिल दिवेकर टीम कॅप्टन ऑफ प्रियदर्शनी बेलापूर आणि AA वॉरियर्स वाशी या टीमचे कॅप्टन. आपण सज्ज असाल तर लगेच टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही करणार आहोत नाणेफेकीचा खौल आणि हाही बॉल डी झोन मध्ये गेलाय. शेवटचा चेंडू आणि अप्पा स्ट्रायकर CBD टीमचे कॅप्टन ऋषी अपेक्षित असतील की हा षटकार यायला हवा. रणसंख्या झाली ती 57. 60+ हा आकडा. क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. आणि हा अंतिमचा बॉल. ही एकदा मिळणार की फलंदाज होतील रनआउट. नाही तर ही एकदा मिळतीये. रणसंख्या झाली ते 58 आणि 59 धावांचं टार्गेट इथं मात्र सेट झालंय. पहिल्या षटकाचा पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपन्न झालाय. यंग ब्रिगेड अँड एक्सपिरियन्स असं संगमी या टीमची बांधणी आपल्याला पाहायला मिळते. टीमचं नाव आहे अप्पा स्ट्रायकर CBD. प्रशांत तडाके यांनी पुरस्कृत केलेला संघ. गेल्या काही 3 ते 4 वर्षामध्ये या टीमचं एक वेगळं नाव आपण टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावर घेतोय. कारण त्याचं असं आहे की गतवर्षी आपण पाहिलं NMPL नवी मुंबई प्रीमियर लीग या संकल्पनेमध्ये गतवर्षी जी चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळाली ती हीच टीम. आणि अप्पा दादांचं मात्र आपण त्यावेळेला जे सेलिब्रेशन पाहिलं, या टीमचं सेलिब्रेशन आपण पाहिलं आणि या टीम मध्ये आपण अनेक नवोदित खेळाडूंना पाहिलं. त्याच्यामध्ये आम्ही ऋषभ चंदानीचा उल्लेख करू. अर्थातच नवोदित आणि अनुभवी अशा संगमी बांधणीतला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला मात्र 2 हात करण्यासाठी कुशली 11 आणि जय गणेश सारसोले या टीमनं सुद्धा मागच्या काही वर्षामध्ये त्यांची एक वेगळी हुकूमत आपल्याला पाहायला मिळते. एक त्यांची एक वेगळी दहशत आपल्याला पाहायला मिळेल. आणि या मॅच मध्ये रणसंख्या त्यांना काढायची आहे ती तब्बल 24 चेंडूमध्ये 59 आणि 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र नक्कीच आपण सलामीच्या फलंदाजांना जरूर पाहणार आहोत. तत्पूर्वी
धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिले सलामीचे 2 फलंदाज आणि जलदगती गोलंदाज आपण पाहतोय सीबीडी अप्पा स्ट्रायकर्स या टीम कडनं पहिलाच बॉल वाईड फेकलाय. ऋषभ चंदानी ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. हाही बॉल जलद गतीने फेकलाय. गती चांगली, टप्पा लाईन लेंथ अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजावर आक्षेप घेतलाय कारण गोलंदाजाचा जो अँगल आहे अर्थातच आपण जर का बघितलं गेलं काही नियमा अंतर्गत विशिष्ट अँगलने तुम्हाला बॉल रिलीज करावा लागतो आणि तो अँगल जर का निर्माण झाला नाही तर मात्र नक्कीच आपण पाहतो की त्या गोलंदाजाला आपण थ्रो म्हणून सुद्धा गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये आपण ते पाहिलं असेल. पूर्वी फार व्हायचं परंतु आता प्रोफेशनलिझम क्रिकेटमध्ये आल्यानंतर मात्र नक्कीच प्युअर प्रॉपर बॉलिंग परफॉर्मन्स किंवा प्रॉपर बॉलिंग ऍक्शनने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हा झेल आहे आणि झेल इथे टिपला गेलाय. बॅटर नंबर 1 मिस्टर चंदन इज बॅक टू डग आउट ऑन डक. तीन चेंडू झालेत आणि चंदन थोडस यशस्वी आपल्याला पाहायला मिळाले कारण बॅट आणि बॉल मध्ये तितकासा संपर्क साधता आला नाही. बॅटचा वरचा कडा लागला आणि फॉलो थ्रू मध्ये छान झेल टिपला तो ऋषभनं. ऋषभकडे क्रिकेटचा तितकासा एक्सपिरियन्स नाही परंतु ऋषभ हा एक पुन्हा एकदा साहसी खेळाडूंच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. बालू चंदानी यांचा हा खरं तर मोठे सुपुत्र अर्थातच ऋषभनं ऋषिकेश पानसरे अश्विन असतील केतन असतील यांच्या खरं तर नेतृत्वाखाली हा खेळाडू घडला गेलाय. हाही बॉल अप्रतिम हाताळलाय. यावेळेला नो डिक्लेअर केलाय अँड दिस टाइम नो +1 अशा पद्धतीनं 2 धावा मिळतील. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती धावांची सुरुवात झाली आहे 3. मगाशी केतन उंडे यांचा उल्लेख केला. केतन आमचे चांगले मित्र आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्ही सीबीडी मध्ये स्पर्धा कव्हर करत असतो तेव्हा तेव्हा नेहमी खरं तर आमच्या दृष्टिक्षेपात येणारा तो चेहरा आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हाही बॉल गती चांगली आहे, टप्पाही चांगला आहे, लेंथ अप्रतिम साधली आहे ऋषभनं. हा डॉट बॉल आलाय. हा पिच ड्राईव्ह केला बॉल. एकदा मिळणार बॉल का जाणार डी झोन कडे. येस इट इज. आणि हा नो बॉल, हाईटचा नो बॉल की हाईटचा नो बॉल. येस. आणि नो +1 अशा पद्धतीने 2 धावा मिळते. रणसंख्या झाली आहे ती 5.
पहिला वाईट, त्यानंतर 3 डॉट, त्यानंतर नो बॉल +1, तिथे 3 झाल्या आणि त्याच्यानंतर ह्या 2 5. कुशल आलेत स्ट्रायकर एंडवर. क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स केला आणि ती ताकद पहा. आणि कुशलच्या बॅटमधनं त्याचा हा ऑफ साइडला खरं तर ड्राईव्ह करणारा त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे. ऑफ साइड ऑन साइड दोन्ही बाजूला खेळ करणारा 6 हिटिंग ॲबिलिटी असणारा फलंदाज मिस्टर कुशल. आणि कुशलच्याच नावानं ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याच बॅटमधनं हा एक घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि धावसंख्या 6 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 11 या अंकगणितावर. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 5 मध्ये 11 आल्या, जर का अजूनही 4 आल्या तर मी म्हणेन मॅच मध्ये जो चेसिंग रन रेट आहे त्या रन रेटला मेंटेन करतील. कारण एकूण 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. कुशल सारसोले, जय गणेश सारसोले या टीमला. हा ही बॉल ब्लाइंड स्ट्रोक जस्ट फॉर अ सिंगल अँड 12 फॉर नन आफ्टर 1. आणि हा जलद गती गोलंदाज किरण नामक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. पहिलाच बॉल पंचांनी इशारा केलाय की फर्स्ट बॉल अँड अ व्हाईट बॉल कॉल. काय आहे नियम तर जर का चेंडू 1 बाउन्स डोक्याच्या वरनं शोल्डरच्या वरती आणि डोक्याच्या लाईनला जर का असेल तर मात्र नक्कीच नॉन स्ट्रायकर यांचे पंच त्या बॉलला अवांतर घोषित करू शकतात आणि गोलंदाजाला एक वॉर्न सुद्धा देऊ शकतात. पण ही लाईन कोणती होती, ही लेंथ कोणती होती तेही पाहण्या योग्य होतं. पंचांना आक्षेप आला. पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलला धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 13 या आकड्यावर. हा पॅटर्न स्ट्रोक. परंतु इथे काय झालंय, काय घडलंय पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. कॅमेऱ्यामध्ये काय कॅप्चर झालंय. आदित्य होते तिकडे आणि आदित्यचा पाय अर्थातच तोल मात्र ढासळला आणि बॉल सीमारेषा पार अगदीच मी म्हणेन त्याचा तोल ढासळल्यानंतर हा षटकार असणार आहे. प्रयत्न जो झाला त्या प्रयत्नांना मी म्हणेन दाद द्यावी लागेल. परंतु धावा मिळतील 6. विराज तांडेल हा फलंदाज आहे ज्याच्याकडे ताकद आहे. या फटक्यामध्ये तितपसे टायमिंग जमलं नव्हतं आणि तत्पश्चात आपण बघितलं तर हा 6 धावांचा जरी फटका असला तरी सुद्धा मी म्हणेन बाल बचावलेत. यावेळेला आपण पाहिला आउट स्विंग बॉल झालाय. इट्स बीटन बाय अ ब्युटिफुल आउट स्विंगिंग बॉलिंग मिस्टर किरण. आउट स्विंगिंग बॉलिंग, गती कमी केली, लाईन मिस करतोय आणि पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल कॉल. रणसंख्या 1 पुढे गेली, पोहोचली ती आपल्याला पाहायला मिळते 20 या आकड्यावर. 20 ऑन द स्कोर बोर्ड नाव. स्पर्धेच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. दुपारच्या सत्रामध्ये वातावरण थोडंसं थंड पडलंय. कुठे रिमझिम पाऊस, कुठे पावसाच्या संततधारा, कधी कधी ऊन, कधी पाऊस. आणि अशा या मनमोहक वातावरणामध्ये मैदानाभोवती संपूर्ण लॉन आणि हिरवळ असताना मैदानाच्या मधोमध एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. येस विराज, धावसंख्या आताच सांगितली 20. तुमचं कदाचित लक्ष नव्हतं.
हा व्हाईट बॉल आहे. रणसंख्या 1 पुढे गेली, पोहोचली ती 21 या आकड्यावर. 21 इक्वेशन एकूण 60 आहे. 21 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकामध्ये 3 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार आलाय विराटच्या बॅटमधनं. तिथे झेल टिपण्याची संधी होती आदित्यला, ती संधी मिस झाली आणि फलंदाजाला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणार का? हा बॉल आडवा पट्ट्यानं हॉरिझॉन्टल अटेम्प्ट केलाय. पंच सांगतायत की हा नो बॉल असणार आहे. नो +1 2 धावा मिळतील. दोन्ही पंचांना आपण जरूर सूचित करूया की आपण चर्चा करून निर्णय घेतला तरी चालेल. विराज आहेत अराउंड विकेट न गोलंदाज येत आहेत. विराज चांगाचा वेध घेणारा बॉल. थोडस सावरा पाणी द्या. चेहऱ्यावर बॉल आदललाय. मगाशी ऋषीच्या बॉल चेहऱ्यावर आदलला होता. आता हा बॉल विराजच्या चेहऱ्यावर आदलतोय. हे तितके सोपं नाही आहे रबर बॉल हा खेळ. बॉल स्किट होतो, बॉल स्पीड द्विगुणित होतो. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना थोडंसं चॅलेंजिंग असतं. फिल्डिंग करताना क्षेत्ररक्षकांना थोडंसं चॅलेंजिंग असतं. विकेट ओलसर असते. त्याच्यानंतर बॉल कधी खाली बसतो, कधी अतिरिक्त उचली घेतो, कधी बॅटचा एज लागून अंगाचा वेध घेणारे अनेक आपण दृश्य पाहिले असतील मैदानामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये थोडीशी तारेवरची कसरत करत असताना फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. विराज एक धाडसी खेळाडू आहे. विराज एक यंगस्टर आहे. विराजनं मागच्या काही स्पर्धांमध्ये चांगला इम्प्रेसिव्ह खेळ केलाय. एक फिटनेस ॲथलेट म्हणून विराजला संबोधलं जातं. आणि असा खेळाडू जेव्हा मैदानामध्ये फलंदाजी करत असतो तेव्हा मात्र एक वेगळा कॉन्फिडन्स त्याच्या फलंदाजीच्या त्या शैलीमध्ये आपण नेहमी पाहिलाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 23. इट्स अ डेड बॉल. पॉपिंग फेज मध्ये थोडीशी गफलत झाली. 15 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. मॅथमॅटिकली मी म्हणेन पॉसिबल आहे. विराजच्या बॅटमध्ये धावा आल्या तर मॅचमध्ये पुनरागमन करतील जय गणेश कुशल सारसोले संघ. विराजची बॅटिंग मागच्या काही स्पर्धांमध्ये चांगली चमकली आहे. त्याच्या सोबतीनं एक्सपिरियन्स खेळाडू कुशल आहे. अशा परिस्थितीमध्ये 15-36 आता 14-36 हे इक्वेशन आलंय. हा बॉल पुन्हा एकदा रिलीज केला, सोडून दिलाय. पंच सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. रणसंख्या Y+1 धावा मिळतील. 2 14 चेंडू आणि आता धावा हव्यात त्या 34. 14 चेंडू 34 धावा हे इक्वेशन. मग अशी जो उल्लेख झाला मॅथमॅटिकली सोपं आहे. वेट अँड वॉच. इट्स अ वॉचफुल स्ट्रोक. या फटक्यामध्ये विराज तांडेलची ताकद आपल्याला पाहायला मिळाली. अ क्रॉस बॅटेड फ्रंट फुट पुल ओव्हर द मिड विकेट रीजन अँड दिस इज फर्स्ट 6 सेकंड 6 फॉर विराज तांडेल. 14-34 आता 13-28. या चेंडूवर जर का 4 आल्या तर 12ला उरतील 24. विकेटच्या शोधात असतील. अंतिमचा बॉल 13-28 अराउंड द विकेट. फिंगर स्लो होल केला. मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज करताना आता टायमिंग चुकलं गेलं. एकदा मिळा ऋषी आहेत. चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडूला उचलला, आपल्या मगरमिट्टीमध्ये विसावलाय, थांबवलाय, थपकवलाय. आता 12 चेंडू आणि 27 धावा. आणि याच दरम्यान आकाश दादा म्हात्रे यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत उमेश म्हात्रे दादा आहेत. आम्ही दोन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करू की या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनस्वी स्वागत आहे. प्रतीक भोईर आणि दीपक ठाकूर यांच्या वतीनं गावदेवी चषक 2024 पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आणि या व्यासपीठावर पाहुण्यांचं सुद्धा शुभागमन आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल.
12 चेंडू आणि आता इक्वेशन आहे 27 धावांचं. चला थोडी घाई करा, उशीर झालाय. 12 चेंडू 27 धावा. षटका मागे जवळजवळ 13.5 ही सरासरी आपल्याला पाहायला मिळतीये. या स्क्वॉड मध्ये आपण बघितलं गेले आज विकेट कीपर अश्विन शेलके, बी डिव्हिजन चे खेळाडू आदित्य, ए डिव्हिजन कॅटेगरीतले खेळाडू केतन हुंडे, एक जबरदस्त क्लास खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ऋषिकेश पानसरे स्वतः टीमचे कॅप्टन. यावेळेला बॉल हा रिलीज झालाय. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे आणि पंच टर्न करतायत. 1+1 या धावा मिळतील 2. आता 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. मॅच मध्ये शिरकाव करत असताना जय गणेश कुशल 11 सासोले हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. सोमनाथ आले. हा बॉल फिंगर्स रोल करत असताना, आउट स्विंग करत असताना थोडासा मी म्हणेन रायझिंग डिलिव्हरी होती. अनएक्सपेक्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. शाबासकीची थाप मिळाली ती सोमनाथला आणि का मिळू नये. एक परिपक्व यशस्वी खेळाडू म्हणून त्याची वाटचाल आपण गेले काही 3 वर्ष पाहतोय. त्याच्या बॅटमधनं आलेले अर्धशतक, त्याच्या बॅटमधनं आलेले शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज असताना आलेले फटके, मॅच मध्ये मी म्हणेन सलामीचा फलंदाज, पॉवर प्ले स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून त्याची कामगिरी. अप्पा स्ट्रायकर संघानं जे काही विजेतेपद मिळवलंय त्याच्या पाठीमागे मॅच मध्ये शिरकाव करणारा खेळाडू म्हणजे सोमनाथ. आणि सोमनाथच्या गोलंदाजी समोर त्या चेंडूला उत्तर नव्हतं विराजकडे. क्लीन बॉल दांडी गुल केलीये ती सोमनाथनं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, द वे ही एक्झिक्यूट दिस बॉल, इट्स अ क्लीन बॉल दांडी गो. विराजची ही गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. विराजच्या बॅटमध्ये 2 षटकार आपण पाहिले आणि थोडा स्ट्रगल करत असताना मात्र तो बाद झालाय. गोलंदाजाचं हे यश सोमनाथ आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅट्समन मिस्टर दीपक इन ॲट नंबर 3, अनदर 6 हिटिंग ॲबिलिटी असणारा फलंदाज. नवी मुंबईच्या काही सुपर 50 अर्थातच टॉप 50 फलंदाजांमध्ये दीपकचं नाव येईल. हा बॉल हलवार पद्धतीनं बॅकअप हँड रिलीज केलाय, फिंगर्स रोल केल्या, फलंदाजाला चखवलं. एकदा मिळणार जरूर. आता 9ला 23 धावांची गरज. टिपिकली टॅक्टिकली बॅट साऊंड आहे, 6 हिटिंग ॲबिलिटी त्याच्याकडे. एक परिपक्व खेळाडू म्हणून त्याची वेगळी ओळख आहे दीपक. एक एनर्जेटिक बॅट. पहा ही ताकद, उल्लेख झालाय दीपकच्या ताकदीचा आणि ताकदीचं प्रदर्शन तो करतोय. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करणारा डिप्पिश एक्स्ट्रा कव्हर च्या वर्ण हा षटकार लगावलाय. दीपकची ही ताकद आपल्याला पाहायला मिळतीये. 3 डायमेन्शनल प्लेअर, स्टँड आउट परफॉर्मर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट आणि त्याच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. आता 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. एनर्जीचा पॉवर हाऊस मिस्टर दीपक इन ॲट नंबर 4 आले. 8ला 17. हे बॉल, या बॉलवर टायमिंग चुकलंय. अनिकेत आहे, झेल ड्रॉप झालाय. एक्साइटमेंट किशोरकडे पाहायला मिळाले. झालेला हा झेल ड्रॉप, धावा मिळाल्या खरं तर 2. आता 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. मेहनत का नवाब म्हणून ओळखला जाणारा खेळाडू मिस्टर कुशल. आता उर्वरित चेंडू असतील 7 मध्ये धावा हव्यात त्या 15. 7 चेंडू 15 धावा. इक्वेशन थोडंसं सोपं आहे, तितकंच कठीण आहे. इक्वेशन मॅथमॅटिकली मी म्हणेन पॉसिबल आहे, परंतु थोडंसं दडपण आहे ते फलंदाजांकडे. सात चेंडू आणि 15 धावा. कुशल बराच काळ स्ट्राईक पासून वंचित राहिलाय. आता या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील 4-6 की येईल विकेट. हो, डॉट बॉल. अश्विन आहेत ॲज अ विकेट कीपर, वेल सेफ. आत्मजित आहेच ॲज अ बॅकअप.
आणि आता 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा जेव्हा जेव्हा इक्वेशन येतं तेव्हा तेव्हा मॅच मध्ये आपल्याला फिनिशर म्हणून भारतीय संघाचा महेंद्रसिंग धोनी यांची आठवण येते. उमेश कोहली आणि आकाश म्हात्रे हे आमचे 2 व्यक्तिमत्व आहेत. त्यांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर. सॅसी केक्स चे हे प्रॉपरेटर आहेत आणि उद्योजक, अर्थातच उद्योजकांचा आम्हाला फार प्रचंड खरं तर अभिमान आहे. आपल्या इकॉनॉमीला खरं तर बलदंड बनवतात ते उद्योजक, आणि उद्योजक म्हणजे रिस्क. आपले आकाश दादा म्हात्रे यांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष मनस्वी स्वागत. प्रतीक भुईर आणि दीपक ठाकूर पुरस्कृत आई गावदेवी चषक 2024 या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. अश्विन शेलके हा गोलंदाज आलाय. डिव्हिजन कॅटेगरी त्यानं खेळ केलाय. त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, मनगटामध्ये ताकद आहे, चेंडू वलवण्याची क्षमता आहे. गेले काही वर्ष NMPL स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला खरं तर मी म्हणे खेळ साकारलाय. गेले कित्येक वर्ष नवी मुंबईच्या CBD परिसरामध्ये चांगला खेळ त्यानं केलाय. अनेक मोठमोठ्या मुंबई पंचक्रोशीमधील लेदर क्रिकेटच्या लीग्स जे आपण पाहतो, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्यानं प्रचंड खरं तर मेहनतीनं आपला खेळ साकारलाय तो अश्विन शेलके. हा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट अलॉंग द ग्रास. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. किशोर आहे, चेंडूला त्यानं पटकन उचलला, चटकन फेकून दिलाय. तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या. त्या फक्त एकच दीपककडे ताकद आहे, आणि दीपकनं मी म्हणजे मागच्या षटकामध्ये जी त्याची ताकद दाखवली आहे ती ताकद आता त्याला दाखवावीच लागेल. कारण उर्वरित इक्वेशन जे आले ना 4 चेंडू आणि 13 धावा असं इक्वेशन आहे. म्हणजे किमान तुम्हाला एक षटकार तरी ठोकावाच लागेल. या चेंडूवर जर का षटकार आला तर मॅचची इंटेन्सिटी थोडीशी वाढेल आणि मॅच मध्ये मी म्हणेन पुनरागमन करतील कुशल 11 जय गणेश सारसोळे हा संघ. ताकद आहे, परंतु त्या ताकदीचं प्रदर्शन तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून द्यावं लागेल. तो देईल का? 6 हिटिंग ॲबिलिटी असणारा फलंदाज दीपक आहे, त्याच्या समोर फिरकी जादूगार अश्विन. हा आलाय एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणून ओळखला जाणारा नवी मुंबईचा षटकार बहादूर, ज्याच्या नावावर अनेक नामांकित रेकॉर्ड्स आहेत. नाव आहे दीपक, आणि दीपकच या मॅच मध्ये शिरकाव करतोय आणि मॅच मध्ये तो सांगतोय की करू नका इतक्यात आमच्या पराभवाची चर्चा मैदानात, कारण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत फाईट देणार शेवटच्या चेंडूपर्यंत. तेच काहीसं जणू काही सांगत असताना दीपक आता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. दीपक वैती नाम तो सुना योगा. आता काय करायला हवं अश्विननं? मी म्हणेन असा चेंडू फेकायला हवा जो फलंदाजीच्या खरं तर त्याच्या स्किलनुसार त्याच्या रेंजमध्ये येणार नाही. हाच चेंडू तो शॉट ऑफ गुड लेन बॉल पिक करत असताना फसगत झाली, टायमिंग चुकलंय. तितकेच चपळ क्षेत्ररक्षक अनिकेत आपल्याला पाहायला मिळाले. आणि हा खर तर 1 धावा हवी होती, तिथे धावा मिळाला किती तर 2. आता 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. डॉट बॉल आहे, माफ करा. 2 चेंडू आणि 7 धावा. म्हणजे आमचं लक्ष होतं ते फक्त त्या क्षेत्ररक्षकाकडं, आणि ही पॉपिंग क्रीज 22 यार्डाची. आम्हाला असं वाटलं की अगदी स्वर्ण मृगाच्या छपलाईनं दीपकनं ती 22 यार्डाची क्रीज पार केली आणि पार करून पुन्हा एकदा माघारी गेला की काय, परंतु त्यानं तसं केलं नाही. त्यानं मात्र नक्कीच जसं कबड्डीमध्ये एक पॉईंट घेण्यासाठी त्या लाईन पर्यंत यावं, त्या लाईनला स्पर्श करावा आणि मागं जावं आणि 1 पॉईंट घ्यावा, असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं. हा मातीतला खेळ आहे, आणि आता मातीतला खेळ प्रो गोविंद सुद्धा आपण नुकताच पाहिला. आज सराव दहीहंडी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सराव दहीहंडी अर्थातच चोर माखन हंडी ज्याला आपण म्हणतो. चला आपण इक्वेशन प्रेक्षकांना सांगूया. 2 चेंडू आणि 7 धावा. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल याचं प्रत्युत्तर तुम्हाला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. 2 balls 2 guns required 7 to win. अश्विन शेलके ऑन टू द बॉलिंग मार्क. दीपक वैती हा बॉल फसला, एकदा मिळणार का? स्ट्राइक रोटेट होईल की बॉल जाईल डी झोन मध्ये?
एक धाव मिळते आता. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेमध्ये आपण वापरतोय. आपण जर का बघितलं तर एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. त्या धावा जर का 2 आल्या असत्या तर आता उरल्या असत्या 4. हरकत नाही, एक चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा होऊ शकतात. एक चेंडूमध्ये 6 धावा असताना बॉल डॉट काढला जाईल. एक चेंडूमध्ये 6 धावा असताना या मॅच मध्ये काय घडेल. अप्पा स्ट्रायकर CBD की कुशल 11 जय गणेश सारसोले दोन्ही टीम्स मध्ये जर का आपण बघितलं गेलं तर विजय आणि पराभवाचं अंतर म्हणजे हा एक चेंडू. जशी मॅच संपेल तसं आम्ही इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक. त्यांचं नाव घेणं आम्हाला आज बंधनकारक आहे. इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडतंय की समालोचक आम्हाला सांगतात की आमचं नाव घेऊ नका. ऑन ड्युटी ते आहेत. चला, एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. कोण जिंकणार कोण हारणार श्वासांची झाली घुसमट. आम्ही नेहमी म्हणत असो कातरवेल्या अंगावर मोरपीस फिरवावा आणि अंगभर शहारे यावे. इतका हा खर तर हाय व्होल्टेज हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ बिग फाइट, इट्स अ नेल बाइटिंग फाइट. शेवटच्या मोमेंटला एक चेंडू मध्ये 6 धावा असे इक्वेशन आहे. एका बाजूला अप्पा स्ट्रायकर CBD आणि बॉलर अश्विन शेलके आणि एका बाजूला दीपक वैथी जय गणेश कुशल 11 सारसोले. हृदयाची धडधड वाढविणारा सामना आणि मनाची उत्कंठा वाढविणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एक चेंडू 6 आणि हा फ्लॅट 6. क्या बात, क्या बात, शाबास. गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. अश्विन शेळके वेल बॉल बट रिझल्ट हा अपोजिट टीम कडे लागला आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अर्थातच आपण अभिनंदन करूया जय गणेश कुशल 11 सारसोले अँड मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपक वैथी, वन अँड ओनली 6 किंग. आणि रोकडा 500 रुपये लारादादा मेहर यांच्या वतीनं आपण पुरस्कृत करतो. अर्थातच या खेळात